Good morning, friends. In the previous lecture, we studied about the nitrogen cycle. In that, we see nitrogen in the atmosphere is in a quantity 78.09% by volume of air we breathe. And it is a colorless, odorless, and tasteless gas and present in a large amount. But this atmospheric nitrogen cannot fix or cannot directly use by plant. So conversion of this nitrogen is must be taken by various organism or by physical nitrogen fixation process. After that, we study the nitrogen cycle. In that, atmospheric nitrogen is converted into various form as nitrates, nitrites, amino acid, and these converted form used by the plant and plant protein is used as a food by animal, and while animal excreta, which is a fertilizing matter or organic matter which is soluble in soil and give productivity of soil. Plant also death and mix or its body is decomposed by various microorganisms, and this nitrogenous organic matter also soluble in soil. Combustion is also process which gives nitrogen in the atmosphere. We see in well matter this flowchart. After that we see nitrogen fixation. Nitrogen fixation, that is atmosphere is the source of nitrogen, but nitrogen cannot be used directly, so it combines carbon, hydrogen, nitrogen, and oxygen. These elements which combine with nitrogen and form various compounds. That is, nitrogen fixation is nothing but conversion of free nitrogen, that is N2 of the atmosphere into nitrogenous salt to make it available for the plants. It's called nitrogen fixation. Nitrogen fixation is of two types, physical and biological fixation. In that we see physical nitrogen fixation. जेव्हा फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन नावच सांगतंय की यामध्ये जे काही अबायोटिक फॅक्टर आहे ते रिस्पॉन्सिबल असतात फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजेच काय, विजेचा कडकडाट असेल, इलेक्ट्रिक डिस्चार्ज किंवा थंडरस्टॉर्म, जे काही वादळ असेल, गडगडाट असेल, तर त्याद्वारे नायट्रोजन ऑक्सिजन सोबत रिएक्शन करतो आणि आपल्याला नायट्रिक ऑक्साईड देतो. त्याचबरोबर हे नायट्रिक ऑक्साईड परत ऑक्सिजन सोबत रिएक्शन करतं आणि नायट्रोजन पेरॉक्साईड देत असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की हे जे काही नायट्रोजन पेरॉक्साईड आहे, जेव्हा रेन वॉटर सोबत सोल्युबिलिटी दाखवतं तेव्हा काय होतं, तर आपल्याला नायट्रस ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड मिळत असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की हे जे काही नायट्रिक ऍसिड आहे कॅल्शियम आणि पोटॅशियम साल्ट सोबत रिॲक्ट करतं, तेव्हा आपल्याला सायमल्टेनियसली ते साल्ट असणारे नायट्रस मिळतात. नंतर आपण बघितलं होतं की जी काही इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस आहे, यामध्ये तिला अल्सो कॉल्ड ॲज हॅबर-बॉच नायट्रेट प्रोसेस अंडर हाय टेम्परेचर अँड प्रेशर. जेव्हा नायट्रोजन हा हायड्रोजन मोलेक्युल सोबत रिएक्शन करतो 450 डिग्री सेंटीग्रेड किंवा 200 ATM या प्रेशरला, तेव्हा आपल्याला अमोनिया मिळत असतो. परंतु अमोनिया जो आहे तर हायली काय तर टॉक्सिक एलिमेंट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या अमोनियाचं कन्व्हर्शन कशात पाहिजे तर युरियामध्ये, कारण तो लेस टॉक्सिक असतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन.
मग बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन ही जी काही प्रोसेस आहे, तर यामध्ये ऑब्वियसली बायोलॉजिकल दॅट इज लिव्हिंग फॅक्टर्स. मग जे काही लिव्हिंग फॅक्टर्स असतात, मग हे लिव्हिंग फॅक्टर इज नथिंग बट द मायक्रो ऑर्गॅनिझम. मग हे जी काही प्रोसेस आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन, तर ही प्रोकॅरियोट्स ज्यांना आपण नायट्रोजन फिक्झर म्हणतो किंवा डायझोट्रॉप म्हणतो, यांच्याद्वारे कंडक्ट केली जाते. आणि नियरली 70% जो नायट्रोजन आहे नॅचरली ऑकरिंग हा फिक्स केला जातो. हे जे काही नायट्रोजन फिक्झर असतात हे जनरली सिम्बायोटिक किंवा फ्री लिव्हिंग असोसिएशनने असतात. सायनोबॅक्टेरिया हा मायक्रो ऑर्गॅनिझम अतिशय महत्वाचा आहे, कारण हा सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये नायट्रोजन फिक्स करतो, कारण त्याच्यामध्ये स्पेशलाइज सेल असतात ज्यांना हेटेरोसिस्ट म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की हा जो काही नायट्रोजन फिक्सेशन ही जी काही प्रोसेस आहे, तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर नायट्रोजन फिक्झर जे आहे, तर एक जो काही नायट्रोजन मोलेक्युल आहे, तर ही प्रोसेस जबरदस्त एनर्जीफुल असते. आणि एक नायट्रोजन मोलेक्युल याचं कन्व्हर्शन अमोनियामध्ये होण्यासाठी 16 मोलेक्युल्स एटीपीचे आवश्यक असतात. हे आपण रिएक्शन थ्रू बघितलं होतं. आणि अशा पद्धतीने अमोनिया हा एका मोलेक्युल नायट्रोजन याच्याद्वारे तयार केला जातो. मग अमोनिया हा परत काय केला जातो, कन्व्हर्ट केला जातो अमायनो ऍसिड मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नायट्रिफिकेशन. मग ही जी काही नायट्रिफिकेशन प्रोसेस आहे या लेक्चरला, मग ही म्हणजे काय, तर जे काही सॉइल बॅक्टेरिया असतात हे काय करतात, तर अमोनियाचं कन्व्हर्शन नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजेच नायट्राइट मध्ये करतात. आणि याला मदत करणारे नायट्रोसोमोनास आणि नायट्रोसोकोकस हे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. नायट्रोसोमोनास हे काय करतात, तर ट्वाइस NH3 जेव्हा थ्राईस ऑक्सिजन मोलेक्युल सोबत रिॲक्ट करतात, तेव्हा त्यांच्यापासून नायट्रस ऍसिड दॅट इज ट्वाइस HNO2 आणि 2 मोलेक्युल वॉटरचे रिलीज करत असतात. आणि नायट्रोसोकोकस हे अनदर टाईपचे सॉइल बॅक्टेरियम आहे. त्याचबरोबर नायट्रोसोकोकस हे जे काही आहे, तर हे काय करतात, तर जे काही 3 मोलेक्युल आहे ऑक्सिजनचे, थर्ड ऑक्सिजन ॲटम टू क्रिएट नायट्रेट्स, म्हणजेच ट्वाइस HNO2 प्लस ऑक्सिजन मोलेक्युल गिव्स राईज टू ट्वाइस HNO3. म्हणजेच जे काही नायट्रस ऍसिड आहे, जेव्हा ऑक्सिजन सोबत रिएक्ट करतं इन द प्रेझेन्स ऑफ नायट्रोबॅक्टर दॅट इज नायट्रोसोकोकस, इट गिव्स राईज टू ट्वाइस HNO3 दॅट इज नायट्रिक ऍसिड. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. सिम्बायोटिक याचा अर्थच आहे, सिम मीन्स विथ, म्हणजेच 2 किंवा 2पेक्षा जास्त जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते काय करतात, एकमेकांशी भागीदारी करतात आणि नायट्रोजन फिक्स करतात. याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे काय, रायझोबियम, जे आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की जे काही सॉइल लिव्हिंग बॅक्टेरिया आहे, ज्याला ड्वेलिंग बॅक्टेरिया म्हणतात, जे डर्ट मध्ये असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करतात, ते काय डेव्हलप करतात, तर जे काही अँटीबायोटिक आहे, तर अँटीबायोटिक रेझिस्टंट इन्फेक्शन हे देत असतात, जे व्हॅल्युएबल आहे आपल्यासाठी. आणि जनरली फॅबिएसी फॅमिलीमध्ये सापडतात. एक्झाम्पल बीन, ग्राम, कोकोनट. इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट अमोनिफिकेशन. आता अमोनिफिकेशन याच्यामध्ये काय होतं, आफ्टर द डेथ ऑफ द प्लांट अँड ॲनिमल, व्हेरियस फंगाय, ॲक्टिनोमायसेट अँड सम अमोनिफाईंग बॅक्टेरिया डिकम्पोज द टिश्यू and convert organic nitrogen into amino acid and then to ammonia and back into the ecosystem. Ammonia NH4 plus ion now available for uptake by plants and other microorganisms for growth. मग मी हे जे सगळं इंग्लिश मधनं सांगितलं त्याचा थोडक्यात मराठी अर्थ असा आहे की अमोनिफिकेशन या प्रोसेसमध्ये जे काही वनस्पती आणि प्राणी असतात जे नायट्रोजन फिक्स करतात. आता वनस्पती जे आहे नायट्रोजन फिक्स करतात, त्याचे जे वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होतात ते स्वतःच्या ग्रोथसाठी वापरतात. आणि प्लांट्सवर डिपेंड असणारे कोण असतात, ॲनिमल्स हे काय करतात, प्लांट्सला ॲज अ फूड म्हणून
कन्झ्युम करत असतात आणि विशिष्ट लाईफ स्पॅन झाला की वनस्पती आणि प्राणी हे नष्ट होतात. मग नष्ट झाल्यानंतर, मेल्यानंतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत सॉइलमधले किंवा ॲटमॉस्फिअरिक, ते त्यांचं जी बॉडी आहे ती काय करतात, डिकंपोज करतात, विघटित करतात आणि परत त्यांच्या बॉडीचं पूर्ण विघटन झाल्यानंतर जो काही नायट्रोजन आहे हा परत काय केला जातो, तर पुन्हा सॉइलमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये तो रिसायकल केला जातो. असं म्हणजे काय, अमोनिफिकेशन. मग प्रोटीन्स जे प्लांट्स तयार करतात त्यांच्या बॉडीमध्ये, हे मायक्रोबियल डिकम्पोजिशनद्वारे अमायनो ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होतात. हे जे अमायनो ॲसिड आहे यांचं कन्व्हर्शन कशात होतं, NH3 दॅट इज अमोनिया प्लस ROH दॅट इज ऑर्गॅनिक ॲसिड. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नायट्रोजन ॲसिमिलेशन. मग नायट्रोजन ॲसिमिलेशन is nothing but in soil nitrogen is a present as a nitrate, nitrites. मग आता नायट्रेट म्हणजे आपण आता तुमचं लक्षातच आलं असेल की नायट्रेट म्हणजे NO3 आणि नायट्राइट म्हणजे NO2. नायट्रेट म्हणजे NO3 आणि नायट्रेट म्हणजे NO2 आणि अमोनिया NH4 प्लस. मग सॉइलमध्ये हा जो नायट्रोजन आहे हा 3 फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो, नायट्रेट NO3, नायट्राइट NO2 आणि अमोनिया NH4 प्लस. आणि हा इझिली ॲब्झॉर्ब केला जातो ग्रीन प्लांटद्वारे आणि त्याचं कन्व्हर्शन नायट्रोजनस ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये केलं जातं, म्हणजेच अमायनो ॲसिड, DNA यामध्ये. या प्रोसेसला म्हटलं जातं नायट्रोजन ॲसिमिलेशन. तेच आपल्याला ॲज अ रिएक्शनमध्ये बघायचं आहे. NO3 minus plus 2 electron plus 2H plus that is hydrogen ion gives rise to NO2 minus that is nitrates plus water molecule. After that, these NO2 minus plus 8 electron plus 8H plus hydrogen ions gives rise to NH4 plus that is ammonia and gives 2 molecule of water. आफ्टर दॅट वी सी अमायनो ॲसिड सिंथेसिस. आता तुम्हाला असं थोडंसं कन्फ्यूज होत असेल की आपण या वेगवेगळ्या प्रोसेस बघतोय वेगवेगळ्या हेडिंग खाली, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. नायट्रोजन फिक्स केला जातो महत्त्वाच्या 2 पद्धतीने, फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन आणि त्यामध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या स्टेप होत्या मी त्या तुम्हाला अतिशय इझिएस्ट वेने समजावून दिल्या आहे. दुसरी महत्त्वाची प्रोसेस बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. ही टोटली जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यावर डिपेंड असते की जो काही नायट्रोजन आहे तो डायरेक्टली फिक्स करता येतो का, नाही. प्लांटला डायरेक्ट नायट्रोजन वापरता येत नाही, म्हणून त्याचं कन्व्हर्शन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये होण्यासाठी वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम मदत करत असतात. ते कशा पद्धतीने, तर ते वेगवेगळ्या हेडिंग खाली ज्या रिॲक्शन दिलेल्या आहे त्यानुसार मी तुम्हाला ते समजवत आहे. पहिली आपण नायट्रिफिकेशन बघितली, त्यानंतर सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन बघितली, त्याच्यानंतर अमोनो किंवा अमोनिफिकेशन बघितली आणि आता त्यानंतर चौथी बघतोय आपण नायट्रोजन ॲसिमिलेशन, की हे जे काही नायट्रोजन आहे ते कशा पद्धतीने घुसळलं जातं. तर बघा, अमायनो ॲसिड आर बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन. माहिती आहे आपल्याला की जे काही प्रोटीन्स आहेत मॅक्रोमोलेक्युल्स, तर यांचे जे सिम्पलेस्ट युनिट आहे ते म्हणजे काय आहे, अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडची जी चेन आहे त्यांच्यापासून प्रोटीन्स तयार होतात. मग हे अमायनो ॲसिड जे आहे हे कसे सिंथेसाइज होतात, तर रिडक्टिव्ह अमायनेशन आणि त्याचसोबत अदर ज्या प्रोसेस आहे त्यांच्याद्वारे. मग रिडक्टिव्ह अमायनेशन म्हणजे काय, तर अमोनिया रिएक्ट विथ अल्फा कीटो ग्लुटॅरिक ॲसिड टू फॉर्म ग्लुटॅमिक ॲसिड, ग्लुटॅमेट. मग ही जी काही प्रोसेस आहे तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जे काही अल्फा कीटो ग्लुटॅरिक ॲसिड आहे त्याच्यासोबत प्लस अमोनिया NH4 प्लस NADPH2 दॅट इज निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट, हे रिॲक्ट करतात इन द प्रेझेन्स ऑफ ग्लुटॅमेट डिहायड्रोजिनेस
हा जो एन्झाईम आहे त्याच्या प्रेझेन्समध्ये, तेव्हा आपल्याला काय मिळतं, तर ग्लुटॅमेट मिळत असतं. त्याच्यासोबत वॉटर मोलेक्यूल आणि NADP, दॅट इज निकोटिनामाइड ॲडेनाईन डाय न्यूक्लिओटाइड फॉस्फेट मिळत असतात आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस बघायची आहे, ट्रान्स अमायनेज. मग ट्रान्स अमायनेज यामध्ये काय होतं, अमायनो ग्रुप जो आहे एका अमायनो ॲसिडचा म्हणजेच डॅश CH2 हा ट्रान्सफर होतो आणि त्याचं कन्व्हर्शन कशात होतं, कीटो पोझिशन जी आहे म्हणजेच डॅश CO, तर जो काही अदर कार्बोक्झिलिक ॲसिड आहे तर त्याच्यासोबत त्याचं कन्व्हर्शन होत असतं किंवा प्रोडक्ट मिळत असतो आपल्याला. मग ही जी रिएक्शन आहे ही कशी आहे, ग्लुटॅमिक ॲसिड व्हेन रिएक्टेड विथ ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिड in the presence of glutamate aspartate, this nothing but enzyme, it gives rise to alpha ketogluteric acid plus amino alpha ketogluteric acid plus aspartic acid. बघा, ही जी काही रिएक्शन आहे ट्रान्स अमायनेज, नावच सांगते त्याचं ट्रान्स म्हणजे काय, ट्रान्सफर करणे. मग ट्रान्सफर काय केलं जात आहे, अमायनो ग्रुप जो आहे एका अमायनो ॲसिडचा हा ट्रान्सफर होतोय, म्हणजेच टू कीटो पोझिशन जी आहे अदर कार्बोक्झिलिक ॲसिडची त्यावर. म्हणजेच रिएक्शन मध्ये काय मिळतंय आपल्याला, ग्लुटॅमिक ॲसिड जेव्हा रिएक्शन करतो ऑक्झॅलो ॲसिड सोबत, कशाच्या प्रेझेन्समध्ये, तर दोन महत्वाच्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये. मग हे जे काही एन्झाईम्स आहे हे ग्लुटॅमेट ॲस्पर्टेट आणि अमायनो ट्रान्सफरेज, कारण अमायनो ट्रान्सफर करतोय म्हणून अमायनो ट्रान्सफरेट, तर आपल्याला अल्फा कीटो ग्लुटेरिक ॲसिड प्लस ॲस्पार्टिक ॲसिड हे दोन ॲसिड मिळतात ट्रान्स अमायनेशनमध्ये. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती म्हणजे अमाइड. मग हे जे काही अमाइड आहे याच्यामध्ये काय होतं, अमोनिया मे बी ॲब्झॉर्ब बाय अमायनो ॲसिड टू प्रोड्यूस अमाइड. अमोनिया काय होतो, अमायनो ॲसिड थ्रू ॲब्झॉर्ब केला जातो आणि अमाइड मिळतात, त्याला म्हटलं जातं अमायडेशन. मग हे जे अमाइड्स आहे अमायनो ॲसिड थ्रू तयार झालेले, हे 2 अमायनो ग्रुप्स मध्ये असतात. एक्स्ट्रा अमायनो ग्रुप इज अटॅच टू ॲसिडिक ग्रुप that is COOH in the presence of ATP. मग बघा मित्रांनो, यामध्ये काय होतं, ग्लुटॅमिक ॲसिड जे आहे तर या ग्लुटॅमिक ॲसिड जेव्हा अमोनिया सोबत रिएक्शन करतो, प्लस याला एनर्जीची गरज असते म्हणून एनर्जी मोलेक्युल सुद्धा आवश्यक असतो ATP, तेव्हा आपल्याला काय मिळतं, अल्फा ग्लुटॅमिक मिळत असतं प्लस ADP ॲडिनोसाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. त्याच्यानंतर दुसरी रिएक्शन जी आहे, फर्स्ट रिएक्शन आपण बघितली की ग्लुटॅमिक ॲसिड प्लस NH4 प्लस ATP गिव्ज अल्फा ग्लुटॅमाइन प्लस ADP. दुसरी जी रिएक्शन आहे तर त्याच्यामध्ये ॲस्पार्टिक ॲसिड जेव्हा अमोनिया प्लस एनर्जी मोलेक्युल सोबत ATP सोबत रिॲक्ट करतो तेव्हा जे प्रॉडक्ट आहे ते ॲस्पार्जिन प्लस ADP मिळत असतं. अमाइड आर ट्रान्सपोर्टेड टू अदर पार्ट ऑफ प्लांट व्हाया झायलम व्हेसल. आणि हे जे अमाइड जे तयार झालेले आहे अमायडेशन प्रोसेसने, अमायनो ग्रुप तयार करतो त्यांना, तर हे प्लांट बॉडीच्या अदर पार्ट जे आहे म्हणजे लिव्जेस असतील, रूट्स असतील, फ्लावर असतील, सीड असतील, फ्रूट असतील किंवा शूट असेल, तर या वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करतं, कोणती कंडक्टिंग सिस्टीम, झायलेम व्हेसल म्हणजेच वॉटर कॅरिंग टिश्यू करत असतात. त्याच्यानंतर आता आपल्याला शेवटचा टॉपिक जो आहे तो बघायचा आहे, तो म्हणजे डेनिट्रिफिकेशन. मग डेनिट्रिफिकेशन ही जी काही प्रोसेस आहे तर याच्यात अनएरोबिक बॅक्टेरिया विदाऊट कन्झ्युमिंग ऑक्सिजन, अनएरोबिक दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात ना, एरोबिक जे ऑक्सिजन मोलेक्युलची त्यांना आवश्यकता असते आणि अनएरोबिक म्हणजे विदाऊट ऑक्सिजन हे बॅक्टेरिया त्यांचं वर्कआउट करत असतात. कॅन कन्व्हर्ट सॉइल नायट्रेट्स बॅक इनटू नायट्रोजन गॅस. जे काही सॉइलमध्ये असणारं नायट्रेट्स असतं तर याला परत रिकन्व्हर्ट करत असतात कशामध्ये, नायट्रोजन गॅसमध्ये. म्हणजे
जी काही रिसायकलिंग प्रोसेस आहे ती या मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू कंडक्ट केली जाते. मग यामध्ये आपल्याला बघायचं आहे की हे जे काही डेनिट्रिफाईंग बॅक्टेरिया आहे तर यांच्या वेगवेगळ्या ज्या व्हरायटी आहे त्या म्हणजे बॅसिलस स्पेसीज आहे, पॅराकोकस स्पेसीज असतात, स्युडोमोनास, डेनिट्रिफिकन्स असतात आणि हे जे काही स्पेसीज आहे डिफरंट व्हरायटीच्या डेनिट्रिफाईंग बॅक्टेरियाच्या जे काय करतात तर जो काही नायट्रोजन आहे हा परत नायट्रेट्स पासून परत इकोसिस्टीमला रिटर्न बॅक करत असतो. म्हणजेच थोडक्यात काय, डेनिट्रिफाईंग बॅक्टेरिया रिमूव्ह fix nitrogen that is nitrate from the ecosystem and return it to the atmosphere in the inert form. म्हणजे जो ऍक्टिव्ह फॉर्म आहे नायट्रोजनचा तो परत इनऍक्टिव्ह म्हणजेच नॉन रिएक्टिव्ह फॉर्म यामध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे अशा पद्धतीने हे जे काही एकापासून दुसऱ्यामध्ये कन्व्हर्शन होतं तर याला म्हटलं जातं डेनिट्रिफिकेशन. मग हे रिॲक्शन द्वारे कशा पद्धतीने सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे तर ते म्हणजे ट्वाईस NO3 कन्व्हर्टेड इनटू ट्वाईस NO2. मग ट्वाईस NO3 म्हणजे नायट्रेट converted into twice NO2 that is nitrite. After that it converted into twice NO that is nitric oxide also called as nitrogen monoxide converted into nitrogen that is non-reactive form or inert form. म्हणजे एकाचं कन्व्हर्शन दुसऱ्यात, दुसऱ्याचं तिसऱ्यात अशा पद्धतीने परत जो वातावरणातला नायट्रोजन वापरला गेला होता तो परत वातावरणालाच रिटर्न बॅक केला जातो. त्याच्यानंतर शेवटची जी प्रोसेस आहे ती म्हणजे काय तर सेडिमेंटेशन. नायट्रेट ऑफ द सॉइल आर वॉश अवे टू द सी और लीच डीप इनटू द अर्थ अलॉंग विथ पर्कोलेटिंग वॉटर. म्हणजे या प्रोसेसमध्ये सेडिमेंटेशन म्हणजे काय, तळाशी जमणे, सेटल डाऊन होणे. मग याच्यामध्ये जो काही सॉइल मधला नायट्रेट्स असतात हे धुतले जातात रेन वॉटर आणि ते वाहून कुठे जातात, समुद्रात जातात. मग समुद्राच्या तळाशी अतिशय खोलवर दलदल अशा ठिकाणी खोलगट भागामध्ये पृथ्वीच्या ते काय केले जातात, पर्कोलेट केले जातात. म्हणजेच काय तर तेथे ते शोषले जातात किंवा सेडिमेंट होतात, तळाशी जमतात. या सर्व प्रोसेसला काय म्हटलं जातं, सेडिमेंटेशन म्हटलं जातं. अशा पद्धतीने होल चॅप्टर, संपूर्ण चॅप्टर हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकलेलो आहोत. नायट्रोजन सायकल जी काही आहे अतिशय सोपी आहे. त्याच्यातले जो काही डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन केलं आहे ते व्यवस्थित अभ्यासायचं. 2 प्रोसेस आहे नायट्रोजन फिक्सेशनच्या, फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. त्यांच्यामध्ये ज्या सब स्टेप दिलेल्या आहे त्या अगोदर त्यांचे हेडिंग लक्षात ठेवायचे आणि कोणत्या फॉर्म्युल्याला काय म्हणतात, कोणत्या सिम्बॉलला प्रत्यक्ष काय म्हणतात हे अगोदर माइंड करायचं आणि त्याच्यानंतर कशाचं कन्व्हर्शन कशासोबत होतंय हे लक्षात घ्यायचं. तेव्हा ते अतिशय सोपं जातं. हे जे चॅप्टर होतं मित्रांनो हे जवळपास विदाऊट ऑप्शन 5 मार्काला आणि विथ ऑप्शन 7 मार्काला असणारं चॅप्टर आहे. 2 पार्टमध्ये विभागलं गेलेलं आहे. एक म्हणजे प्लांट ग्रोथ आणि सेकंड पार्ट जो आहे महत्वाचा तो म्हणजे मिनरल न्यूट्रिशन. या संपूर्ण चॅप्टरमध्ये आपण प्लांट ग्रोथ, फेजेस ऑफ ग्रोथ, त्याच्यानंतर ग्रोथ रेट अँड टाईप ऑफ ग्रोथ, त्याच्यानंतर ग्रोथ कर्व बघितल्या होत्या, डिफरन्सिएशन, डिडिफरन्सिएशन, रिडिफरन्सिएशन, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट, प्लॅस्टिसिटी, ग्रोथ हार्मोन. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे प्रकार होते, ग्रोथ प्रोमोटर, ग्रोथ इनहिबिटर. अशी टोटल 5 हार्मोन बघितले होते आपण, ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, ॲब्सिसिक ॲसिड, इथिलीन. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट होता मिनरल न्यूट्रिशन. त्या अगोदर आपण अजून एक पार्ट बघितला होता, फोटो पिरियॉडिझम. त्याच्यामध्ये शॉर्ट डे प्लांट, लॉंग डे प्लांट आणि डे न्यूट्रल प्लांट बघितला होता. फायटोक्रोम हा एक छोटासा टॉपिक, फर्नलायझेशन हाही छोटासा टॉपिक बघितला होता, त्याचे ॲडव्हान्टेजेस. आणि त्याच्यानंतर सेकंड पार्ट मिनरल न्यूट्रिशन. मिनरल न्यूट्रिशनमध्ये सोर्सेस ऑफ मिनरल, क्लासिफिकेशन ऑफ मिनरल ऑन द व्हेरियस टाईप ते बघितलं होतं.
आणि सगळे एलिमेंट जे आहे मॅक्झिमम प्लांट्स बॉडीला आवश्यक असणारे तर त्यांची पोझिशन, फंक्शन, इफिशियन्सी, सिम्पटम्स बघितले होते. त्याच्यानंतर मिनरल साल्ट ॲब्झॉर्प्शन बघितलं होतं. त्याच्यामध्ये पॅसिव्ह, ॲक्टिव्ह आणि डोन ऑन इक्विलिब्रियम. टॉक्झिसिटी ऑफ मायक्रोन्यूट्रियंट हा टॉपिक बघितला आणि शेवटचा टॉपिक नायट्रोजन सायकल. अशा पद्धतीने अतिशय सोपं चॅप्टर आहे. 5 ते 7 मार्काला म्हणजे विथ ऑप्शन 7 मार्काला, विदाउट ऑप्शन 5 मार्काला. काही अडचण आल्यास व्हॉट्सअप करायचं किंवा पर्सनली कॉल करू शकतात. सगळ्या टर्म छानपैकी अभ्यासायच्या, कोणतीही टर्म निग्लेक्ट करायची नाही. एक टर्म दुसऱ्या टर्मवर डिपेंड्स असते. तर मित्रांनो, छान अभ्यास करा, भरपूर मार्क्स मिळवा. धन्यवाद.